सो आज आपण काय बघणार तर इमर्जन्सी फंड आणि इन्शुरन्स पर्टिक्युलरली आजचं जे सेशन आहे तो इम्पॉर्टंट आहे. वेदर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग तुमची करा और करू नका. बट या 2 गोष्टी ज्या आहेत या तुम्ही या 2 गोष्टी प्लॅन केल्याच पाहिजेत ॲट एनी कॉस्ट. सो स्टार्टिंग फ्रॉम इमर्जन्सी फंड, की इमर्जन्सी फंड एक नक्की काय आहे? इमर्जन्सी फंड ही कॉन्सेप्ट काय? तर त्याची डेफिनेशन किंवा काही जर म्हणाल तर सिंपल आहे, की सम अमाउंट ऑफ मनी सेट असाइड to pay for large unexpected expenses such as home appliance repair or replacement or major car fixes or unemployment. So basically इमर्जन्सी फंड काय की एक तुम्ही पर्टिक्युलर अमाउंट ऑफ मनी साइडला ठेवता, बाजूला काढून ठेवता. कशासाठी? तर जे अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस आहेत, की जे इमर्जन्सीच्या वेळी उपयोगाला इमर्जन्सी येणार आहे, त्यावेळी जे पैसे तुम्हाला लागणार आहेत, ते कुठून येणार आहेत? तर त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर फंड तुम्हाला तयार करायचा आहे, जो असणार आहे इमर्जन्सी फंड. मग इमर्जन्सी कशा पण ह्याच्यामध्ये असू शकते. सपोज कार डॅमेज झालाय और अनएम्प्लॉयमेंट. मेजरली इमर्जन्सी फंड हा तुमचा अनएम्प्लॉयमेंटसाठी असावी, की सपोज जॉब आता कोविडच्या ह्याच्यामध्ये जे जॉब गेलेत किंवा तशी जर पुढे नॅचरल कलॅमिटी कोणती आली आणि जॉब जर गेला तुमचा और मे बी एखादी मेडिकल इमर्जन्सी आली और कारला प्रॉब्लेम झाला, बाईकला प्रॉब्लेम झाला और सपोज तुमचं काम तुम्ही आयटी इंजिनियर आहे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे और तुमचा लॅपटॉप खराब झालाय लगेच. सो त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट लागणार आहे अर्जंटली. सो दॅट इज टाइम ऑफ इमर्जन्सी. त्यासाठी तुम्हाला काहीतरी पैसे हवेत. बट मेजर जे आहे, की आपण होम अप्लायन्सेस रिपेअर वगैरे पेक्षा म्हणूया, की अनएम्प्लॉयमेंट सारख्या ठिकाणी खूप इम्पोर्टंट आहे हा फंड. नक्की हा फंडमध्ये काय किती साईज असली पाहिजे आणि कोणासाठी किती फंड असला पाहिजे. सो जे आपण याच्यामध्ये बघितलेलं, बजेटिंगमध्ये बघितलेलं किंवा सेव्हिंग्जमध्ये बघितलेलं, तर त्याचा एक सेव्हिंग्जच्या गोलमधला एक पार्ट असला पाहिजे तुमचा, की इमर्जन्सी फंड तयार करणं. सो इमर्जन्सी फंड कुणासाठी किती हवाय? तर 2 कॅटेगरी केलेत मी इथे. एक जॉब आणि एक स्टार्टअप और बिझनेस. ओके. जे जॉब करतायत, ज्यांची सॅलरी होतीये, त्यांच्यासाठी इमर्जन्सी फंड हा डिफरंट हवाय अँड जे स्टार्टअप और बिझनेस करतायत त्यांच्यासाठी इमर्जन्सी फंड डिफरंट असणार आहे. का? तर तर जे जॉब करतायत त्यांच्याकडे एक पर्टिक्युलर अमाउंट ऑफ मनी मंथली क्रेडिट होणार आहे. बट जे स्टार्टअप करतायत किंवा बिझनेस करतायत त्यांचं फिक्स्ड अमाउंट नाहीये. इन्फ्लो जो आहे तो त्यांचा व्हॅरी होतोय. कधी जास्त येतो, कधी सरप्लसमध्ये जातो, कधी-कधी होत नाही और भरपूर अनसर्टेनिटीज असतात. सो पहिल्यांदा आपण जॉबचं बघूया. जॉब जे करतायत, ज्यांच्याकडे सॅलरी क्रेडिट होतीये, त्यांचा किती असावा इमर्जन्सी फंड? सो फर्स्ट थिंग इज जॉबमध्ये काय की अनसर्टेनिटीज कमी आहेत. जर सपोज जॉब तुमचा आज तुम्ही जॉब करताय, जर तुमचा आज जॉब गेला, तर तुम्ही नेक्स्ट 6 मंथमध्ये कोणताही जॉब फाइंड आउट करू शकता. सो आपण इथं जॉबमध्ये तुम्ही 6 मंथचा जर स्पॅन ठेवला इमर्जन्सी फंड क्रिएट करण्यासाठी, तर तो इनफ आहे. सो 6 मंथच्या स्पॅनमध्ये तुम्हाला जेवढा म्हणजे तुमची जी सॅलरी आहे, सपोज तुमची सॅलरी मंथली सॅलरी असेल ₹40,000. सो तुमचा जो इमर्जन्सी फंड आहे, तो तुमच्या मंथली सॅलरीचा 6 टाइम्स पाहिजे. सो दॅट तुम्ही 6 मंथ सस्टेन करू शकता. काही लोकं म्हणतात, की जेवढा एक्सपेन्स आहे मंथली इंटू 6 हा तुमचा फंड पाहिजे. बट जर तुमची सॅलरी असेल, तर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड म्हणजे आपण जर अनएम्प्लॉयमेंटची केस कन्सिडर केली, तर कमीत कमी तुमच्याकडे 6 महिने पाहिजेत, की तुम्ही नवीन जॉब शोधू शकता और तुम्ही एखादा नवीन रेव्हेन्यू सोर्स तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. सो त्या केसमध्ये तुमचा सपोज सॅलरी 40,000 असेल, तर तुमचा इमर्जन्सी फंड हा 2,40,000 असला पाहिजे. आता तो फंड कुठे ठेवायचा काय ते आपण पुढे बघणारच आहे. बट जर जॉब असेल तर तुमचं मंथली इन्फ्लो मल्टिप्लाय बाय 6 हे तुमचं इमर्जन्सी फंडची साईज पाहिजे. जर तुम्ही स्टार्टअप और बिझनेस करत असाल, की जिथं अनसर्टेनिटीज खूप आहेत, जिथं अप्स अँड डाउन्स खूप आहेत. एखादं जर सपोज सीझनल बिझनेस असेल, तर ज्यावेळी ऑफ सीझन आहे, त्यावेळी तुमचा इन्फ्लो खूप कमी असणार आहे. अँड इथं स्टार्टअप और बिझनेसमध्ये असं काही फिक्स्ड एक्सपेन्सेस नसतात. तुमचे होमचे म्हणजे जे तुमचे काही पर्सनल एक्सपेन्सेस असतील किंवा घरातले एक्सपेन्सेस असतील, ते फिक्स्ड आहेत. बट बिझनेस एक्सपेन्सेस फिक्स्ड नाहीयेत. सो इथं आपण कन्सिडर करूया, की एक वर्षाचा पिरियड घेऊया. ओके, की 1 वर्षाच्या पिरियडसाठी सस्टेन करण्यासाठी तुम्हाला इमर्जन्सी फंड पाहिजे. आता हा जो इमर्जन्सी फंड इथं ज्यावेळी तुम्ही जॉबमध्ये कॅल्क्युलेट केला, त्यावेळी काय केलं आपण, की मंथली सॅलरी आपली आहे त्याच्या 6 टाइम्स. बट इथं मी एक दुसरी गोष्ट लिहिली आहे, की मंथली कमिटमेंट्स इंटू 12. 12 मंथचा स्पॅन आहे इमर्जन्सीचा स्टार्टअप और बिझनेसमध्ये.
इंटू 12 का मंथली कमिटमेंट्स म्हणजे काय म्हणायचं मला इथं, की मंथली कमिटमेंट्स म्हणजे की तुम्हाला किती कमिट करावे लागतात पैसे एव्हरी मंथ. सो मे बी मग ते घर खर्चासाठी असतील, की 10,000 जातात घर खर्चासाठी. एखादा लोनचा ई-एम-आय असेल 10,000. एखादं तुमचं काही हे असेल, की 15,000-20,000चं तुमचं आणखी एखादं लोन असेल. सो मंथली कमिटमेंट मग ते तुमचा आउटफ्लो किती आहे मंथचा, तो आउटफ्लो इंटू 12. ओके. सो तेवढा तुमचा फंड इमर्जन्सी फंड साइज पाहिजे ज्यावेळी तुम्ही स्टार्टअपवर बिझनेस कराल. आता काही फायनल इयरची मुलं आहेत. सो त्यांच्यासाठी जर तुम्ही आता हे करताय, की जर तुम्ही स्टार्टअप करताय, तर तुमचं स्टार्टअप आता तुम्ही फायनल इयरमधून तुम्ही ज्यावेळी बाहेर जाल, त्यावेळी तुम्ही स्टार्टअप करताना तुम्ही फर्स्ट 6 मंथ और फर्स्ट 1 इयरमध्ये मे बी रेव्हेन्यू करणार नाही किंवा तुम्ही प्रॉफिट तुमचं स्टार्टअप अर्न करणार नाही. जोपर्यंत तुम्ही ब्रेक इव्हन जात नाही. सो तोपर्यंत तुम्ही कधी-कधी सॅलरी नाही घेऊ शकत स्वतःची. सो इन धिस केस तुमच्याकडे एक 12 मंथचा इमर्जन्सी फंड पाहिजे. आता या केसमध्ये इमर्जन्सी फंड तुम्ही कसा कराल, की तुमचे एक्सपेन्सेस काय आहेत, की सपोज रूमचा रेंट आहे ₹2,000, मेसचा रेंट आहे ₹2,000, 4,000 एक्स्ट्रा लागतात तुम्हाला 1,000 आणि 1,000 तुमच्या आउटिंग्सचे. सो असे तुमचे ₹6,000चं इमर्जन्सी फंड 12 मंथसाठीचा म्हणजे अल्मोस्ट ₹72,000चं इमर्जन्सी फंड हा तयार करायला तुम्ही स्टार्ट करा. जर तुम्ही स्टार्टअप करणार असाल तर. सो आता हा इमर्जन्सी फंड टाकायचा कुठे किंवा कुठे पार्क करायचा? बेसिकली इमर्जन्सी फंडचं हे काय, की इमर्जन्सी आल्यावरती यूज करायचा आहे तो तुम्हाला. जोपर्यंत इमर्जन्सी नाहीये तोपर्यंत तो तुम्हाला यूज करायचा नाहीये. मग आता हा इमर्जन्सी फंड इमर्जन्सी येईल और येणार पण नाही. मग आता हा फंड ठेवायचा कुठे? जर तुम्ही कॅश आयडल ठेवली तर ती तशीच राहणार आहे आणि सपोज इमर्जन्सी पहिल्या 3 वर्षात इमर्जन्सी अराइजच झाली नाही, की तुमचा जॉबच गेला नाही और तुमचं स्टार्टअप वेल परफॉर्म करायला लागला, की तुम्हाला रेव्हेन्यू होतोय, सगळ्या गोष्टी होतायत, प्रॉफिट सुद्धा येतायत. सो इमर्जन्सी अराइजच नाही झाली. सो जर तुम्ही तेच 1,000 सपोज तुमचा फंड असेल ₹1,00,000चा इमर्जन्सी फंड, तर ₹1,00,000 तसेच ठेवले तर ते एव्हरी इयर 6% इन्फ्लेशन रेटमुळे एव्हरी इयर 6%चं इन्फ्लेशन रेट आहे. म्हणजे महागाई 6% नी वाढणार आहे. सो एव्हरी इयर तो कमी होत जाणार. मग इमर्जन्सी फंड कुठेतरी तुम्हाला पार्क केला पाहिजे. म्हणजे काइंड ऑफ इन्व्हेस्ट केल्यासारखं ठेवलं पाहिजे. बट तो ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय किंवा जिथे इन्व्हेस्ट करताय, तिथं तुम्हाला 2 ते 3 गोष्टी लक्षात घेणं इम्पोर्टंट आहे. फर्स्ट थिंग की तो तुम्हाला ज्यावेळी इमर्जन्सी अराईज झालीये, तिथं 2 ते 3 दिवसात ॲक्सेस झाला पाहिजे. लवकरात लवकर ॲक्सेसिबिलिटी असली पाहिजे, की तुम्हाला मिळाला पाहिजे तो फंड लगेच. असं नको की इक्विटी मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट केलेत तुम्ही, शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेत आणि ते जर शेअर्स परफॉर्म नाही केले, तर त्याची प्राइस कमी होणार आहे आणि तिथे अनसर्टिनिटीज आहेत. म्हणजे तुम्हाला अशा गोष्टी पाहिजेत, की जिथे स्टेडी रिटर्न्स आहेत अँड ॲक्सेसिबिलिटी कॅशची लगेच आहे. सो अशा ह्याच्यामध्ये मी काही ऑप्शन्स दिलेत. सो जे ऑप्शन्स मी ठेवलेले आहेत ते ॲक्सेसिबिलिटी अँड रिटर्न्स याच ह्याच्यावरती आहेत. सो सगळ्यात जास्त तुम्हाला रिटर्न्स एफ-डीज देतील, बट एफ-डीजमध्ये सुद्धा तुम्हाला थोडासा टाईम स्पॅन जो आहे, त्या एफ-डीज तोडा किंवा मॅच्युरिटी पिरियड नाही झाला त्याचा, तर एफ-डीज शॉर्ट टर्म एफ-डीज सुद्धा 1 इयर, 2 इयर्सचे असतात. तर सगळ्यात बेटर ऑप्शन असतो लिक्विड फंड्स. लिक्विड फंड्स काय असतात, की जसे म्युच्युअल फंड्स आहेत तसेच लिक्विड फंड्स असतात. लिक्विड फंड्समध्ये तुम्ही 7 डेज नंतर पैसे काढले तर तुम्हाला काहीही चार्ज बसत नाही. लिक्विड फंड्सवरती तुम्हाला अल्मोस्ट निअर अबाउट 6% अॅन्युअल रिटर्न्स मिळतात. जर तुम्ही 2 टू 3 इयर्ससाठी ठेवले असतील तर. बट अॅन्युअल तुम्हाला फिक्स्ड निअर अबाउट 5% पर्यंत तरी रिटर्न्स तुम्हाला गॅरंटेड मिळतात लिक्विड फंड्समध्ये. सपोज तुम्ही ₹100 जर लिक्विड फंडमध्ये टाकले तर आफ्टर मॅच्युरिटी म्हणजे 1 वर्षानंतर त्याचे ₹105 होणार आहेत. ते 100 पेक्षा कमी होणार नाहीये. सो लिक्विड फंड इज बेटर ऑप्शन फॉर पार्किंग युअर इमर्जन्सी फंड. देन सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता इमर्जन्सी फंड तुमचा. बट सेव्हिंग अकाउंटमध्ये जो तुम्हाला इंटरेस्ट रेट मिळणार आहे तो 2% टू 3% मिळणार आहे. बट जर कोटक बँक किंवा बंधन बँक सारख्या जर तुमच्या किंवा स्मॉल फायनान्स बँकमध्ये कुठे अकाउंट असेल, तर तिथे सेव्हिंग अकाउंटवरती तुम्हाला इंटरेस्ट रेट 4% 5% मिळू शकतो. ओके. सो लिक्विड फंड एक ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन आहे सेव्हिंग्ज अकाउंट. थर्ड ऑप्शन आहे शॉर्ट टर्म एफ-डीज अँड फोर्थ ऑप्शन इज गव्हर्नमेंट बॉन्ड्स. ओके. सो दिस इज हे जे ऑप्शन्स आहेत हे ॲक्सेसिबिलिटी कॅशची जशी ॲक्सेसिबिलिटी आहे त्याच्या वाईज आहे. लिक्विड फंड्स का मी पहिला ऑप्शन दिलाय? कॉज लिक्विड फंडमध्ये तुम्हाला कॅशची ॲक्सेसिबिलिटी 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात आणि रिटर्न्स ॲज कंपेअर टू सेव्हिंग अकाउंट जास्त मिळतात.
ओके. आता इमर्जन्सी फंडवरती तुम्हाला थोडीशी गोष्ट एक सांगेन ही की तुम्हाला प्लॅन कसा करायचा आहे? जर तुम्ही स्मार्ट गोल सेटिंगमध्ये मंथली सपोज आता तुम्ही आत्ता जर सेकंड इयर मधले किंवा थर्ड इयर मध्ये जे आहेत, तुम्ही जर आता प्लॅन करताय इमर्जन्सी फंडचा, तर इमर्जन्सी फंडचा प्लॅन करताना तुम्ही काय कराल, की तुमचं बघा, की मंथली एक्सपेन्स आपले 6,000 होणार आहेत. सो आपल्याला 6 महिन्याचं सस्टेन करायचं इथं. सो निअर अबाउट ₹36,000 हा तुमचा इमर्जन्सी फंडची साईज होईल. सो जे स्मार्ट गोल सेटिंग टेक्निक सांगितलेली आहे मी, त्याच्यामध्ये तुम्ही ते टाका, की तुमच्याकडे पिरियड किती आहे? तुमच्याकडे पिरियड आहे 2 वर्षात, ज्यांच्याकडे 24 मंथ्स आहेत. म्हणजे अमाउंट तुम्हाला किती सेव्ह करायची आहे? 36,000. सो पर मंथ तुमच्याकडे 1,200 तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये गेले पाहिजेत. सो तो इमर्जन्सी फंड मग तुम्ही लिक्विड फंड्समध्ये टाकत जावा. जे तुमच्या इमर्जन्सी फंड मे बी अ पार्ट ऑफ सेव्हिंग. ते सेव्हिंगचा पार्ट असू शकतं. ओके. सो जे तुम्ही सेव्हिंगचा गोल करताय त्याच्यामध्ये इमर्जन्सी फंड हा जर फक्त गोल ठेवला तुम्ही थ्रू आउट युअर ग्रॅज्युएशन पिरियड तर ते चांगलं असू शकतं. जर तुम्ही पीपीएफ मध्ये टाकत असाल तर पीपीएफ फंड हा तुमचा इमर्जन्सी फंडसाठी येणार नाहीये. ओके. सो तर इन्शुरन्स बघूया आपण. पर्टिक्युलरली इन्शुरन्स म्हणजे काय तर प्रोटेक्शन घेतो आपण कशापासून? फायनान्शियल लॉस पासून, की मे बी मग इन्शुरन्स तुमचा कार इन्शुरन्स असू शकतो, लाईफ इन्शुरन्स असू शकतो, हेल्थ इन्शुरन्स असू शकतो, होम इन्शुरन्स असू शकतो. भरपूर सारे इन्शुरन्स आहेत. बट आता इन्शुरन्स घ्यायचा कधी? हे इन्शुरन्सचं ह्याच वेळी सांगतो मी तुम्हाला, की डेफिनेशन मध्येच बघा, की अ मीन्स ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम फायनान्शियल लॉस. इट इज अ फॉर्म ऑफ रिस्क मॅनेजमेंट. पर्टिक्युलरली इमर्जन्सी फंड आणि इन्शुरन्स हा पार्ट आहे की रिस्क मॅनेजमेंटचा. प्रायमरीली यूज्ड टू हेज अगेन्स्ट द रिस्क ऑफ कॉन्टिजेंट ऑर अनसर्टन लॉस. आता हा इन्शुरन्स कधी घ्यायचा आहे तुम्हाला, की ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीचं लॉस झाल्यावरती सपोज तुम्ही कार इन्शुरन्स घेताय. कार इन्शुरन्स तेव्हाच घ्या जर त्या कारचा लॉस झाला काही. जर सपोज 6 लाखची कार आहे आणि त्या 6 लाखचं कारचा जर काही लॉस झाला आणि तो लॉस तुम्ही 6 लाख जर तुम्ही विदाऊट तुमच्या फायनान्शियल बजेटवरती जे काही तुमचं बजेट असेल, प्लॅन केलेलं असेल, त्याच्यावरती स्ट्रेस न आणता जर तुम्ही ते 6 लाख सस्टेन करू शकता किंवा आपण असं म्हणू शकतो की 6 लाख तुम्हाला जर ते गेले कारचे तर काही फरक नाही पडणार तुमच्या बाकीच्या बजेटवरती. तुम्ही सस्टेन करू शकता. अशी जर केस असेल तर कार इन्शुरन्स घेऊ नका. ओके. इन्शुरन्स त्याच वेळी घ्या, ज्यावेळी त्या गोष्टीच्या जाण्याने तुम्हाला तुमच्या बजेटवरती स्ट्रेस होईल किंवा तुम्हाला तुमचे सेव्हिंग्ज गोल वगैरे हे करावे लागतील. आता इन्शुरन्स घ्यायचे कोणते? की भरपूर लोकांचे काय असतात, की भरपूर पॉलिसीज, एल-आय-सीज वगैरे काढून ठेवतात. भरपूर साऱ्या पॉलिसीज असतात. 5-5, 6-6 इन्शुरन्स काढून ठेवतात, ज्याची गरज नाहीये. माझ्या स्वतःच्या 3 पॉलिसीज होत्या एल-आय-सीज. बट मला ज्यावेळी मी या गोष्टी सगळ्या शिकलो, त्यावेळी मला लक्षात आलं, की एवढ्याची काही गरज नाहीये. 3-3 पॉलिसीज फॉर नो रिझन. सो तुमच्याकडे पॉलिसीज कोणत्या असल्या पाहिजेत? पर्टिक्युलरली 2 ॲट एनी कॉस्ट तुमच्याकडे हे 2 इन्शुरन्स असले पाहिजेत. ओके. टर्म लाईफ इन्शुरन्स अँड हेल्थ ऑर मेडिकल इन्शुरन्स. आता पहिल्यांदा टर्म लाईफ इन्शुरन्स वरती आपण बघूया, की टर्म लाईफ इन्शुरन्स एक्झॅक्टली काय असतं? जसं आपण लाईफ इन्शुरन्स म्हणतो, की आपली डेथ झाली तर आपल्या फॅमिलीला प्रोटेक्शन मिळावं. सो त्याच्यासाठी टर्म लाईफ इन्शुरन्स असतो. आता हा टर्म लाईफ इन्शुरन्स सगळ्यांचा काढायचा का? तर नाही. जे फॅमिलीमध्ये तुमच्या अर्निंग मेंबर्स आहेत, त्यांचाच फक्त टर्म लाईफ इन्शुरन्स काढायचा. सपोज फॅमिलीमध्ये 6 मेंबर आहेत, तर 6च्या 6 जणांचा टर्म लाईफ इन्शुरन्स काढून काही उपयोग नाहीये. फक्त जे अर्निंग मेंबर्स आहेत त्यांचाच टर्म लाईफ इन्शुरन्स. सपोज दोघं जण जर अर्निंग मेंबर आहेत 6च्या फॅमिलीमध्ये, तर त्या दोघांचाच फक्त टर्म इन्शुरन्स काढायचा. आता हा टर्म लाईफ इन्शुरन्स कशासाठी काढायचा? तर सपोज उद्या त्या अर्निंग मेंबरची डेथ झाली, तर तो जेवढा इन्कम देत होता, तेवढा इन्कम तुम्हाला मिळावा, म्हणजे फॅमिलीला मिळावा. फॅमिली त्याची अश्युअर्ड राहावी, की त्यांच्यावरती दुसरी कोणती वाईट वेळ येणार नाही. ते फायनान्शियली स्टेबल राहतील. सो याच्यासाठी टर्म लाईफ इन्शुरन्स. जर तुम्ही सगळ्यांचा काढाल तर काही उपयोग नाहीये. कारण असे पण सगळेजण अर्न करत नव्हते फॅमिलीमध्ये. सो जे अर्निंग मेंबर्स आहेत त्यांचाच फक्त टर्म लाईफ इन्शुरन्स पाहिजे. त्याच्यामध्ये आता कव्हर असतो, की टर्म लाईफ इन्शुरन्स कितीचा? तर मार्केटमध्ये आता एकच चाललंय, की 1 करोड रुपीजचा टर्म लाईफ इन्शुरन्स सगळे विकायला लागलेले आहेत. म्हणजे 1 करोड, 1 करोडचा टर्म लाईफ इन्शुरन्स. बट तेवढ्याची तुम्हाला गरज नाहीये. जो तुमचा अॅन्युअल इन्कम आहे, जो अर्निंग मेंबर आहे, सपोज तुम्ही स्वतः अर्न करताय. तर तुम्ही ज्यावेळी अर्न करताय स्वतः त्यावेळी तुमचा काहीतरी एक अॅन्युअल इन्कम असेल. सपोज तुम्ही अॅन्युअल इन्कम असेल तुमचं 6 लाखचं पॅकेज असेल तुमचं. तर 6 लाख इंटू 20 ओके. 1,20,000 तर तेवढा तुमचा सॉरी 1 करोड 20,000
हां, 1,20,00,000 तुमचा कव्हर येणार आहे. सो त्या ह्याच्यामध्ये तुम्ही 1,00,00,000 टर्म लाईफ प्लॅन जर तुमचा घेतला, तर ज्यावेळी तुमची सपोज त्या मॅच्युरिटी पिरियडच्या आतमध्ये जर तुमची डेथ झाली, तर तुमच्या फॅमिलीला तेवढा कव्हरचा इन्शुरन्स मिळतो. आता टर्म लाईफ इन्शुरन्स कधी घ्यायचा? तर टर्म लाईफ इन्शुरन्स पुढे असेल मे बी बट मी आत्ताच सांगतो, की ज्यावेळी तुमचं पहिली सॅलरी येईल, त्यावेळी तुम्ही टर्म लाईफ इन्शुरन्स घ्या. कारण टर्म लाईफ इन्शुरन्सचं कसं असतं, की ज्या दिवशी तुम्ही घेताय, त्या दिवशी तुमचं जो प्रीमियम असतो, जे मंथली तुम्हाला अमाउंट द्यावी लागणार आहे टर्म लाईफ इन्शुरन्सची, ती त्याच दिवशी ठरते आणि त्याच्यानंतर ती रेस्ट ऑफ द लाईफसाठी कॉन्स्टंट राहते. सो जेवढ्या लवकर तुम्ही टर्म लाईफ इन्शुरन्स घ्याल, तेवढ्या लवकर सगळ्या गोष्टी म्हणजे तेवढं तुम्हाला कमी प्रीमियम बसेल. ओके. अँड त्याच्यासाठी मी तर सजेस्ट करेन, की ज्या दिवशी तुमची पहिली सॅलरी क्रेडिट होईल, त्या दिवशी तुम्ही टर्म लाईफ इन्शुरन्स बाय करा. ओके. आणि त्याचं खूप कमी असतं म्हणजे एवढं पण काही हे नसतो. आता जर तुम्ही बघितलं तर समवेअर अराउंड ₹700 टू ₹900 पर मंथ तुम्हाला अल्मोस्ट 1,00,00,000 टर्म लाईफ इन्शुरन्स कव्हर मिळतो. सो ते आणि टर्म लाईफ इन्शुरन्स घेताना 2 गोष्टी तुम्हाला आणखीन ॲड करायच्यात. आता आपण टर्म लाईफ इन्शुरन्स घेतोय कशासाठी? तर आपल्या नंतर आपल्या फॅमिलीचं हे राहावं, अश्युरन्स राहावा. फायनान्शियल स्टेबिलिटी त्यांच्याकडे राहावी. सो सपोज एखादा ॲक्सिडेंट झाला आपला किंवा आपल्याला एखादा कॅन्सर वगैरे डिटेक्ट झाला, तर काय करणार? तर आपलं अर्निंग थांबणारच आहे एनिवे. मग अशा केसमध्ये टर्म लाईफ इन्शुरन्स तुम्हाला मिळणार नाहीये. मग त्याच्यासाठी टर्म लाईफ इन्शुरन्समध्ये टॉप-अप्स असतात. ॲडिशनल टॉप-अप्स की जे प्रीमियम वाढवून तुम्हाला ते टॉप-अप्स मिळतात. मग आता त्या टॉप-अप्समध्ये तुम्हाला 2 टॉप-अप्स घ्यायचेत. एक की ॲक्सिडेंटल कव्हरेज घ्यायचा एक 20 ते 30 लाखाचा, की ज्यामध्ये तुम्हाला ॲक्सिडेंट जर तुमचा झाला तर तेवढी तुम्हाला अमाउंट मिळते. ह्याची. देन क्रिटिकल इलनेस. क्रिटिकल इलनेसमध्ये तुम्हाला सपोज कॅन्सर डिटेक्ट झाला और एखादा क्रिटिकल इलनेस झाला, की तो फक्त डिटेक्ट झाल्यावरती तुम्हाला तेवढी अमाउंट मिळते. सो हे 2 टॉपअप तुम्हाला टर्म लाईफ इन्शुरन्समध्ये वाढवून घ्यायचे. त्याच्यानंतर सेकंड इन्शुरन्स घ्यायचा आहे तो हेल्थ इन्शुरन्स. आता हा हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक फॅमिली मेंबरचा हवाय तुमच्या. ओके. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 1,00,000 टू 2,00,000चा कव्हर हवाय. ओके. 1,00,000 टू 2,00,000 कारण हेल्थ इमर्जन्सी कुणाची येईल सांगता येत नाही. सो त्याच्यामध्ये 2 टाइप्स असतात हेल्थ इन्शुरन्समध्ये. एक असतो फ्लोटर आणि एक असतो इंडिव्हिज्युअल. सो फ्लोटरमध्ये काय असतं, की फ्लोटरमध्ये तुमच्या पूर्ण फॅमिलीचा कव्हर होतो. एकच प्रीमियम आणि त्या प्रीमियममध्ये सगळे फॅमिली मेंबर्स कव्हर होतात. आणि इंडिव्हिज्युअलमध्ये काय होतं, की पर्टिक्युलर प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअल हे असतो. आता हेल्थ इन्शुरन्स घेताना तुम्ही काय कराल, तर सपोज तुमच्या फॅमिलीमध्ये 6 मेंबर आहेत. 6 मेंबर मधले 2 मेंबर आहेत, ते तुमचे आई-वडील आहेत, की ज्यांचं एज हे 50च्या वरती गेलंय किंवा 60च्या वरती गेलंय. ओके. अँड एका फॅमिली मेंबरला तुमच्या आधीपासूनच एक आजार आहे. हार्टचा त्रास असेल किंवा डायबिटीज असेल ऑर एनिथिंग म्हणजे जे मेजर आहे, की ज्याच्यामध्ये कधीही हे होऊ शकतं. कधीही हॉस्पिटलाइज वगैरे करावं लागू शकतं. आता या केसमध्ये काय असतं, फ्लोटर या टाइपमध्ये काय होतं, की तुमच्या पूर्ण फॅमिली 6 मेंबर आहेत, तर 6 मेंबरला ₹5,00,000 इन्शुरन्स अझ्युम करूया आपण, की तुम्ही ₹5,00,000 कव्हर घेतलं. सो काय असतं, की फॅमिलीमध्ये ₹5,00,000 कव्हर तुम्ही घेतला, तर त्या 5,00,000 कव्हर कोणीही यूज करू शकतं. सपोज तुम्ही आजारी पडला, तर तुम्ही 5,00,000 यूज करू शकता. फॅमिलीमध्ये पण जर तो एकाला कव्हर यूज केला, तर दुसऱ्याला करता येत नाही. त्या इयरमध्ये. आणि इंडिव्हिज्युअलमध्ये कसं असतं, की पर्टिक्युलर प्रत्येकाचा एक वेगळा हे असतो. आता इथं हेल्थ इन्शुरन्स घेताना काय करायचं? सपोज 6 मेंबर आहेत तुमच्याकडे. 6 मध्ये 4 मेंबर आहेत, 4 लोक आहेत जे तुम्ही असाल, तुमची वाईफ असेल आणि तुमचे चिल्ड्रन्स असतील 2. ठीक आहे. मग या चौघांचा तुम्ही फ्लोटर घेऊ शकता. कारण या चौघांमध्ये असं होणार नाही, की एकाच वर्षात चौघंच्या चौघं आजारी पडतील. सो त्या फ्लोटरमध्ये तुम्ही चौघांचं घेऊ शकता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकच प्रीमियम बसेल. चौघांचं मिळून एकच प्रीमियम. प्रीमियम म्हणजे जे पैसे तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला द्यावे लागणार आहेत ते. चौघांचं मिळून एकच प्रीमियम बसेल आणि तुमच्या मम्मी-पप्पांचं इंडिव्हिज्युअल करा. कॉज मे बी त्यांच्या एजमुळं त्यांना जावं लागू शकतं म्हणजे हॉस्पिटलाइज व्हावं लागू शकतं. एखादी इमर्जन्सी येऊ शकते, हार्टचा त्रास असू शकतो किंवा डायबिटीजमुळं, बीपी, शुगर कोणता पण त्रास असू शकतो. सो त्यांना इंडिव्हिज्युअल ठेवा आणि फ्लोटर तुमच्या फॅमिलीचा म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही, तुमची वाईफ
आणि तुमची मुलं यांचं फ्लोटर घ्या, म्हणजे एक मिक्स करा. ओके. टर्म लाईफ इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टी माइंडमध्ये ठेवायच्यात किंवा तुम्ही कसं चूज कराल टर्म लाईफ इन्शुरन्स? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायचं आहे, की ज्या कंपनीकडून तुम्ही टर्म लाईफ इन्शुरन्स घेताय, मग टर्म लाईफ इन्शुरन्स देणाऱ्या भरपूर कंपनी आहेत. LIC आहे, HDFC आहे, मॅक्स आहे, देन ॲक्सिस आहे, ICICI आहे. भरपूर साऱ्या इन्शुरन्स कंपनीज टर्म लाईफ इन्शुरन्स सगळेच इन्शुरन्स ऑफर करतात. बट त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे तुम्हाला तो क्लेम सेटलमेंट रेशो. क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे, की आता पहिल्यांदा आपण टर्म लाईफ इन्शुरन्स घेतोय कशासाठी? तर आपण गेल्यानंतर आपल्या फॅमिलीला सगळ्या गोष्टी मिळाव्यात. आपली फॅमिली फायनान्शियली स्टेबल राहावी याच्यासाठी आपण टर्म लाईफ इन्शुरन्स घेतोय. तर त्या टर्म लाईफ इन्शुरन्समध्ये जर क्लेम आपल्या फॅमिलीला मिळालाच नाही, तर त्याचा उपयोगच नाहीये. सो कमी जरी प्रीमियम मिळत असला, सो एखाद्या कंपनी तुम्हाला ऑफर करत असेल, की ₹300 प्रीमियममध्ये तुम्हाला 1 करोड रुपीजचा टर्म इन्शुरन्स मिळतोय. तर त्या कंपनीचं तुम्ही जर क्लेम सेटलमेंट रेशो बघितला तर खूप कमी असेल. म्हणजे काय क्लेम सेटलमेंट रेशो काय? की किती इन्शुरन्स क्लेम झाले आणि त्यांनी ते सेटल केले. ओके. म्हणजे सपोज क्लेम सेटलमेंट रेशो सपोज 90% असेल, तर 100 लोकांनी क्लेम म्हणजे इन्शुरन्स क्लेम केला, बट कंपनीने फक्त 90 लोकांनाच सेटलमेंट केले. सो हे तुम्हाला क्लेम सेटलमेंट रेशो बघायचा आहे. क्लेम सेटलमेंट रेशो मिनिमम 95%च्या अबाव असला पाहिजे. ऑलमोस्ट असतोच सगळ्या कंपनीचा, बट 95% पेक्षा जास्त असलाच पाहिजे. त्याच्यानंतर फक्त क्लेम सेटलमेंट रेशो नाही बघायचा, तर तुम्हाला अमाउंट सेटलमेंट रेशो सुद्धा बघायचा आहे. सेकंड थिंग जे तुम्ही बघाल ती अमाउंट सेटलमेंट रेशो. काही कंपनीज काय करतात, की क्लेम सेटलमेंट रेशो मेंटेन ठेवण्यासाठी अमाउंट सपोज की 100 इन्शुरन्स क्लेम झालेत. या या ह्याच्यामध्ये एका केसमध्ये की 100 लोकांनी इन्शुरन्स क्लेम केलेत. त्याच्यामध्ये 99 लोकांनी 1 लाख रुपयाचेच क्लेम केले आणि एकानेच 1 करोड रुपयाचा क्लेम केला. तर कंपनी काय करते, या 99 लोकांचे इन्शुरन्स देऊन टाकते. 99 लाख रुपयाचे जे अमाउंट आहे ती पे करते आणि हा एकाचा जो 1 करोड रुपयाचा आहे तो डिफॉल्ट करते. मग या केसमध्ये कंपनीचं क्लेम सेटलमेंट रेशो तर 99% राहतो. बट अमाउंट सेटलमेंट रेशो किती होतो? जवळपास 50%च्या पण खालती येतो. कारण त्यांनी 50% पण अमाउंट सेटल केली नाही, जेवढी क्लेम केली. सो हा पण तुम्हाला अमाउंट सेटलमेंट रेशो सुद्धा तुम्हाला चेक करायचा आहे. क्लेम सेटलमेंट रेशो बघायचा आहे, अमाउंट सेटलमेंट रेशो बघायचा आहे. त्याच्यानंतर मी जे तुम्हाला सांगितले मगाशी टॉपअप्स, ते टॉपअप्स अवेलेबल आहेत का? 2 टॉपअप तुम्हाला ऍट एनी कॉस्ट घ्यायचेच आहेत. ऍक्सिडेंटल कव्हरेज आणि क्रिटिकल इलनेस, की जर तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला कव्हर मिळावा, आणि क्रिटिकल इलनेस. आणि त्याच्यानंतर डोंट गो आफ्टर प्रीमियम. प्रीमियमच्या मागे पळू नका, की काही कंपनीज काय करतात, की कमी प्रीमियम मध्ये तुम्हाला टर्म लाईफ इन्शुरन्स देतात. बट तुम्हाला वरच्या गोष्टी सेटलमेंट रेशो बघायचा आहे, अमाउंट सेटलमेंट बघायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा. काही कंपनीज देतात ते फक्त टर्म लाईफ इन्शुरन्स देतात ₹600 प्रीमियम वरती, ₹700 प्रीमियम वरती. बट मॅक्स सारख्या किंवा आणखीन भरपूर साऱ्या कंपनीज आहेत की ज्या तुम्हाला टॉपअप्स पण देतात. टॉपअप्स किंवा रायडर्स म्हणतात त्यांना. ते टॉपअप्स देऊन तुमचं प्रीमियम ₹700 ते ₹800 होतो. टॉपअप्स घेतल्यावरती थोडा प्रीमियम वाढतो, बट ते एक सेफ कव्हरेज राहतो. आपण एक सेफर साईडला खेळतो. सो प्रीमियमच्या मागे पळू नका. प्रीमियम कमी आहे म्हणून टर्म लाईफ इन्शुरन्स घेऊ नका, बट बेनिफिट्स बघा. क्लेम सेटलमेंट रेशो, अमाउंट सेटलमेंट रेशो, टॉपअप्स काय आहेत आणि कशा वेनी सेटलमेंट होत आहे, किती मोठी कंपनी आहे ती, त्यांच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही बघाल टर्म लाईफ इन्शुरन्स घेताना. हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टी माइंडमध्ये ठेवायच्या? तर पहिली गोष्ट ज्या मगाशी होत्या त्याच क्लेम सेटलमेंट रेशो, अमाउंट सेटलमेंट रेशो या दोन्ही बघायच्यात. थर्ड थिंग जी तुम्ही बघाल, की ज्या कंपनीचं तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेताय, त्या कंपनीचे तुमच्या लोकल सिटीमध्ये कोणत्या हॉस्पिटल्सचे टायअप आहेत. कारण आता राईट नाव अशी कंडिशन आहे हॉस्पिटल्समध्ये, की जोपर्यंत तुम्ही ऍडव्हान्स देत नाही, तोपर्यंत तुम्हाला ट्रीटमेंट करायला चालू करत नाहीत ते. सो या केसमध्ये जर तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा जर त्या हॉस्पिटलशी टायअप असेल, तर तुम्हाला खूप इझी पडतं हेल्थ इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी. सेकंड थिंग की बघाल, की ज्यावेळी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्याल त्यावेळी त्या प्रॉस्पेक्टसमध्ये चेक करा की कुठे सबहेड्स किंवा कॅपिंग नाहीये ना. आता हे सबहेड्स किंवा कॅपिंग काय असते, की काही कंपनीज काय करतात, की सपोज तुम्ही ऍडमिट झालाय, ओके, की तुम्ही वॉर्डमध्ये ऍडमिट झालाय, जर तुम्ही मग त्यांच्या इथे एक सबहेड्स असतात, की सपोज तुम्ही जर जनरल वॉर्डमध्ये ऍडमिट असाल,
तर तुम्हाला त्या वॉर्डचे पर डे 3,000च दिले जातील किंवा आयसीयू मध्ये असेल तर आयसीयूचा चार्ज पर डे 5,000च दिला जाईल. असं कोणतंही कॅपिंग आहे का त्या ह्याच्यामध्ये? जर त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये कॅपिंग असेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन बघा. ओके? की त्या ह्याच्यामध्ये एवढा प्रॉपर वेनी तो इन्शुरन्स नाही, त्याच्यापेक्षा बेटर तुम्हाला मिळू शकतात. की ज्या इन्शुरन्समध्ये कॅपिंग किंवा सबहेड्स नाहीयेत, की पर्टिक्युलर अमाउंट फिक्स नाहीये. की तुम्हाला जर डायबिटीज असेल किंवा हार्टचं ऑपरेशन असेल तर तुम्हाला एवढाच अमाउंट दिला जाईल, तुम्हाला 1,00,000च दिली जाईल किंवा एवढंच हे केलं जाईल. सो हे सगळे सबहेड्स किंवा कॅपिंग्स नाहीयेत ना, हे बघा. आणि आणखी एक असतं की नो क्लेम बोनस. सपोज या वर्षामध्ये तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला आणि या वर्षामध्ये तुम्ही तो हेल्थ इन्शुरन्स क्लेमच केला नाही. मग तुम्ही या वर्षामध्ये क्लेम केला नाही, तर तुम्ही पुढच्या वर्षामध्ये ज्यावेळी जाता, त्यावेळी कंपनीज नो क्लेम बोनस देतात. म्हणजे 20% बोनस असतो, 30% बोनस असतो. सो हा बोनस तुम्ही चेक करा की किती आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये जाताना. ओके.